जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 8 एप्रिल इसवी सन 1667. महाराजांनी आग्र्यात कैदेत अडकलेल्या डबीर आणि कोरडे ह्या आपल्या 2 वकिलांच्या सुटकेसाठी औरंगजेबास एक पत्र लिहिले आहे. त्याचा मराठी भाषेतील तर्जुमा सापडला आहे. संपूर्ण पत्रच वाचण्यासारखे आहे. ते मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड 8वा ह्यात छापले आहे. आपण वाचा. त्यातील मुख्य विषय असा की मी आपली परवानगी न घेता आग्र्याहून निघून आलो, याचे मला वाईट वाटते. मी पूर्वीप्रमाणेच आपल्याशी नम्र आहे. औरंगजेबानेही एकूण आपली परिस्थिती ओळखली होती. त्यानेही त्र्यंबक सोनदेव डबीर आणि रघुनाथ बल्लाळ कोरडे या 2 वकिलांची दिनांक 8 एप्रिल 1667 रोजी सुटका केली. सुमारे 9 महिने यम यातना सहन करून ते दोघे वकील सुटले आणि राजगडावर येऊन पोचले. 8 एप्रिल इसवी सन 1674. महाराज चिपळूण येथे आले. महाराज लष्कर पाणीसाठी व नवे सरनोबत नियुक्त करण्यासाठी चिपळूणला आले होते. लष्कराची पाहणी करून थोर लष्करास व पायदळ लोकास खजिना फोडून महाराजांनी वाटणी केली. ह्याच वेळी चालू वर्षाचा खर्डा ठरवून लष्कराच्या छावण्या नव्या नेमणुका करून टाकल्या. सरनोबतीची वस्त्रे हंसाजीराव मोहिते म्हणजेच हंबीरराव यांना दिली. हंबीरराव हे मोहिते घराण्यास किताब होते. मोहित्यांचे मूळ आडनाव चव्हाण असावे असा कयास आहे. चिपळूणला महाराजांचा मुक्काम सुमारे महिनाभर होता. 8 एप्रिल इसवी सन 1676. मार्च अखेरीस मराठ्यांनी कोल्हापूर जिंकले. महाराज कुडाळून फोंड्यास गेले आणि फोंड्याच्या किल्ल्यास वेढा घातला. 8 एप्रिल रोजी फोंड्याचा किल्लेदार महम्मद खान हा शर्तीने किल्ला लढवित होता. त्याला जवळचे पोर्तुगीज गुप्तपणे मदत करीत होते. मराठ्यांनी ही मदत पकडली आणि पोर्तुगीजास त्याबद्दल जाब विचारला. तेव्हा त्यांनी कानावर हात ठेवले. आमचा ह्या मालाशी संबंध नाही असा जबाब त्यांनी दिला. विजापुराहून बहलोल खान फोंड्याच्या मदतीस 15,000 फौज घेऊन येत होता. तो मिरजेस आल्यावर त्याच्या वाटेत मोठमोठी झाडे पाडून महाराजांनी त्यास मिरजेतच गप्प बसवले. मराठी फौजा कार्यरत राहिला. त्या फोंड्यात घुसल्या. त्यांनी विजापूर फौजेची कत्तल केली. पुढे किल्लेदार महम्मद खान यास कैद करून फोंडा किल्ला 6 मे रोजी हिरवी स्वराज्यात सामील झाला. 8 एप्रिल इसवी सन 1703. सिंहगडाच्या तटबंदीवर तोफांची मारगिरी मोगलांनी केली. पण किल्ला तोफांच्या मारगिरीने हस्तगत होईल असे मोगलांना वाटत नव्हते. तेव्हा तरबियत खानाने मराठा शिबंदीशी वाटाघाटी केली. भली मोठी रक्कम किल्लेदारास दिल्यावर किल्ला 8 एप्रिल 1703 रोजी मोगलांच्या ताब्यात आला. त्या किल्ल्याचे नाव बक्षिदा वखा म्हणजेच ईश्वर दत्त असे ठेवले. 8 एप्रिल इसवी सन 1728. उत्तर पोर्तुगालच्या सल्लागार मंडळाच्या सचिवाने विस्रेईलला पाठवलेल्या पत्राची नोंद. डिचोलीचा किल्ला पाडून टाकावा अशी आज्ञा महाराजांनी केली आहे. वसईच्या युद्धात वाडीकर सावंत यांनी तटस्थतेचे धोरण पत्करले असावे, कारण पेशव्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. त्यातच कुलाबेकर आगरे यांच्याशी त्यांच्या कटकटी चालू होत्या.